कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा या टॉपिक मधला माहितीचे विश्लेषण करून काढावा लागणाऱ्या प्रश्नापैकी हा एक प्रश्न, ज्यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही कुठं लक्ष द्यायचं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. फेसिंग चॅलेंज एव्हरी डे या समूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत आपल्याला निवडायचा आहे. याच्यासाठीचा संकेत जी आपली ट्रॅडिशनल मेथड आहे, जुनी पद्धत आजपर्यंत तुम्ही करत आला, त्यामध्ये तुम्ही काय करणार? बाबा रे, फेसिंग कुठं आलंय? इथं आलंय. फेसिंग परत कुठं रिपीट झालंय का? मग फेसिंग साठी काय येईल, मग चॅलेंज साठी काय येईल, मग एव्हरी साठी काय येईल, मग डे साठी काय येईल. हे करत असतानाच अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही जी पद्धत तुम्ही वापरता ती पण बरोबर आहे, परंतु त्यापेक्षा लवकर हवं असेल तर मला काय नकोय, मला काय नकोय या पद्धतीनं सुद्धा उत्तर निघतंय. तर ते कसं? तर बघा, हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईज, फेसिंग चॅलेंज एव्हरी डे. आता याच्यामध्ये तुम्हाला इथं एव्हरी आहे, इथं एव्हरी आहे, इथं फेसिंग आहे, इथं फेसिंग आहे. पण हे जे काही विधान आहे, हे जे काही विधान आहे, हेल्थ प्रॉब्लेम ऑन राईज, याच्यातला एकही शब्द याच्यात नाहीये. मग याच्यासाठी जो संकेत आलाय, याच्यासाठी काय संकेत आलाय? GRN, YWL, BUE आणि ब्ला. या 4 शब्दांसाठी हे 4 संकेत आहेत. परंतु याच्यातला कुठलाही शब्द आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे याच्यात हे एकही शब्द नाहीये. याच्यात काहीतरी मॅच होतंय, एव्हरी एव्हरी. याच्यात फेसिंग मॅच होतंय. मग याचा जो काही संकेत आहे तो सुद्धा इथं नसला पाहिजे. याच्यात एक सुद्धा शब्द कॉमन नाही. मग याच्यात आणि याच्यात सुद्धा काहीच कॉमन नकोय. मग आपल्याला हे GRN सुद्धा नकोय. मग इथं कुठं GRN दिसतंय का? GRN दिसतंय का? नाही. त्याच्यानंतर हे YWL, ठीक आहे, YWL इथं दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. काय येणार नाही? कारण हा शब्द याच्यात नाही, तर याचा संकेत सुद्धा याच्यात नसला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, इथं काय आहे? BLA ब्ला दिसतंय, इथं BLA ब्ला दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा नाही. त्याच्यानंतर इथं BUE दिसतंय, ठीक आहे, इथं BUE दिसतंय, इथं BUE दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही चेक करा, याच्यातला कुठलाही संकेत तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. म्हणजे आपल्याला काय नकोय? आता बघा, या प्रश्नाचं उत्तर एकाच विधानावरून निघतंय. सगळ्या प्रश्नांची उत्तर असं निघतील असं नाही, पण लॉजिक लक्षात काय घ्यायचंय की बाबा रे, आपल्याला काय नकोय ते पर्यायात नकोय. मला याच्यापैकी एकही संकेत याच्यात नकोय आणि ते पर्यायात नसलं पाहिजे, यावरून सुद्धा आपलं उत्तर निघतंय.